मित्रांनो, आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म. आणि मित्रांनो, हा आपला पेरू तैवान पिंक जातीचं पेरू आहे. आणि अर्ध्या एकरात 20 गुंठ्यात 400 झाड आहेत मित्रांनो. आपले जवळजवळ 450 झाडं. आणि तुम्ही पाहू शकता भरपूर कळ्या लागलेल्या आहेत, सेटिंग लागलेले आहेत, पेरू आलेले आहेत. आणि जवळजवळ 420च्या आसपास झाड आहेत मित्रांनो. आता हा दुसरा बार आहे आपला. झाडाचं वय जवळजवळ 15 महिन्याचं आहे. दुसरा बार धरला आहे आपण. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सेटिंग भरपूर लागलेली आहे. तर कमेंट करून सांगा कशी आहे ती. आणि आपण आंतरपीक म्हणून याच्यात कांदा केलेला आहे मित्रांनो. कांदा आता जवळजवळ 25 डिसेंबरला लावला आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चची 10-11 तारीख म्हणजे 2.5 महिन्याचा कांदा होऊन गेला लागवडीचा. तर मित्रांनो, पाहू शकता आपण 2.5 महिन्याचा कांदा. आणि ते पेरूमध्ये आंतरपीक म्हणून घेतलं आहे आपण. पेरूला कळ्यांची सेटिंग भरपूर लागलेली. आता खालच्या बाजूला जरा झाडं कमकुवते थोडेसे. काही झाडं, काही म्हणजे 10-12 झाडं कमकुवते, बाकीची झाडं एकदम छान आहेत. कांदाही पाहू शकता तुम्ही कसा पोचला आहे. 2.5 महिन्याचा कांदा आहे मित्रांनो. 2 खताचे गोणे टाकलेत आणि फक्त खाली एक वाफ आहे आपला. 7.5 फूट रुंद आणि 350 फूट लांबीचा एक वाफ आहे हा. आणि असेच 4 वाफे वर आहेत वरच्या प्लॉटमध्ये. तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त सेटिंग झालेली पेरूला. भरपूर कळ्या लागल्यात. आता आमची शेंडा छाटणी चालू आहे मित्रांनो. शेंडा छाटणीनंतर एक फवारणी घेऊन त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरी 4 दिवसांनी फवारणी घ्यायची आपल्याला. आणि मग फोम घालायला सुरुवात करणार आपण. जे मोठा माल आहे त्यांना पाहू शकता आपण. हा वरचा प्लॉट आहे मित्रांनो आपला. तर ह्या प्लॉटमध्ये 4 वाफे आहेत. जवळजवळ 350 फूट बाय 350 फुटाचे आहेत ते. आणि त्यांची रुंदी आहे 7 फूट. त्याचं झाडातले अंतर 10 फूट आहे, पण थोडं 2.5 फूट या साईडला त्या साईडला सुटलं आहे थोडं. ते 1.5 फूट सुटलं आहे साईडला. पाहू शकता आपण भरपूर काळ्या लागलेले आहेत, सेटिंग लागलेली आहे. आणि भरपूर माल लागलेला आहे मित्रांनो. आपण आज संपूर्ण माल धरणार आहे. काय होईल ती होईल, एकदाच खळबळा. कारण ह्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये काही लोकांनी कटिंग केलेली आहे, पेरूची छाटणी केलेली, पण आपण नाही केली मित्रांनो. आपल्याला मालच लागला आहे त्याच्यामुळे आपण नाही केली. काय होईल ते पाहता येईल. कांदाही एकदम सुपर आला आहे. 2.5 महिन्याचा कांदा आहे मित्रांनो. कंप्लीट 2.5 महिन्याचा कांदा आहे. म्हणजे 60, 70, 75 दिवसाचा आहे कांदा. 25 डिसेंबरला कांदा लावला आपण. लागवड केली, घरच्या घरीच केली लागवड. तर पाहू शकता आपण तैवान पिंक पेरूमध्ये आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड. तर हा कांदा आपण स्टॉकला ठेवणार मित्रांनो. आत्ताच काय आपल्याला घाई नाही त्याची. कांदा काढल्यानंतर वखारी आपल्याकडं 100-125 गोण्यांची वखारी आपली त्याच्यामध्ये ठेवणार आहे. तर आधीच्या बारामधलं काही फोम आहे, काही माल आहे. एक 100-1 किलो माल निघेल एवढं फोम आहे त्याला सध्याला. पण दुसऱ्या बारची सेटिंग फुल लागलेली मित्रांनो. आणि आता मार्च महिना म्हणजे 11 मार्च म्हणजे एप्रिल-मे मध्ये त्याला माल लागत. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.